बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना गरमागरम भजी सोबत चहा किंवा चमचमीत स्ट्रीट फूड खाण्याचा मोह कोणाला होणार नाही. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की पावसाळा सुरू होताच अचानक दवाखान्यांमध्ये गर्दी का वाढते? पोटदुखी, गॅस, उलट्या, जुलाब, टायफॉइड आणि त्वचेचे आजार याच दिवसांमध्ये सर्वात जास्त का डोके वर काढतात? मित्रांनो, ह्या मागे केवळ हवामान कारणीभूत नसून आपल्या ताटात असणारे काही विशिष्ट अन्नपदार्थ आहे. आजच्या ह्या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 12 पदार्थांबद्दल सविस्तर आणि शास्त्रीय माहिती जाणून घेणार आहोत, जे ह्या दिवसांमध्ये तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमचे कुटुंब ह्या संपूर्ण पावसाळ्यात निरोगी आणि डॉक्टरांच्या खर्चापासून दूर राहतील. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात प्रचंड आर्द्रता वाढते, ज्यामुळे आपल्या शरीराची पचनशक्ती म्हणजेच डायजेस्टिव्ह फायर अत्यंत मंदावते. या काळात आपण जे काही खातो ते पचवण्यासाठी आपल्या जठराला नेहमीपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागते. अशा वेळी जर आपण अतिशय जड, तेलकट किंवा शिळे अन्न खाल्ले तर ते पोटात पचण्याऐवजी कुजण्याची शक्यता निर्माण होते. जेव्हा अन्न आतड्यांमध्ये साचून राहते तेव्हा विषारी घटक म्हणजे टॉक्झिन्स रक्तात मिसळतात आणि यकृत तसेच पचन संस्थेवर थेट हल्ला करतात. म्हणूनच पावसाळ्याच्या काळात सर्वात आधी आपल्या पचन संस्थेचे रक्षण करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य ठरते. मित्रांनो, ह्या यादीमध्ये सर्वात पहिला धोका निर्माण करतात ते म्हणजे अतिकिण्वित म्हणजेच फर्मेंटेड पदार्थ, जसे की खूप आंबट झालेली कढी, शिळे ताक आणि शिळे दही. मित्रांनो, ह्या हवामानात जीवाणूंची पैदास इतक्या वेगाने होते की थोडेसे आंबलेले अन्न सुद्धा काही तासांमध्ये करोडो हानिकारक बॅक्टेरियांचे घर बनते. असे अन्न खाल्ल्याने पोट मुरडणे, वातदोष वाढून सांधेदुखी सुरू होणे आणि गळ्यात इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला ताक प्यायचेच असेल तर ते घरच्या घरी बनवलेले, अगदी ताजे आणि कमी आंबट असावे. जुने किंवा दुकानातून आणलेले जास्त आंबट ताक या दिवसांमध्ये अजिबात वापरू नका. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रात्रीचे उरलेले शिळे अन्न किंवा उघड्यावर विकले जाणारे ज्यूस. पावसाळ्यात शिजवलेले अन्न सामान्य तापमानावर अवघ्या 2 तासांत खराब होण्यास सुरुवात होते. अनेक जण रात्रीची उरलेली डाळ किंवा भाजी सकाळी गरम करून खातात, पण यामुळे अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात आणि बॅक्टेरिया पोटात जाऊन फूड पॉयझनिंग करतात. त्याचप्रमाणे रस्त्यावरील उघड्यावर मिळणारे उसाचे किंवा फळांचे ज्यूस पिणे म्हणजे टायफॉइड किंवा कावीळ यांसारख्या आजारांना थेट आमंत्रण देण्यासारखे आहे, कारण तिथे वापरले जाणारे पाणी, बर्फ आणि अस्वच्छ यंत्रे विषाणूंचे मुख्य केंद्र असतात. पावसाळ्यात आपण ज्या हिरव्या पालेभाज्या आरोग्यदायी समजून खातो त्या प्रत्यक्षात आजारांचे सर्वात मोठे मूळ ठरू शकतात. पालक, मेथी, कोबी आणि मोहरीचा साग यांसारख्या भाज्यांवर पावसाच्या पाण्यामुळे अतिसूक्ष्म कीटक, त्यांची अंडी आणि बुरशी मोठ्या प्रमाणावर चिकटलेली असते. तुम्ही ह्या भाज्या गरम पाण्याने 3 वेळा धुतल्या किंवा उकळल्या तरीही पानांच्या दुमडीत लपलेले कीटक पूर्णपणे नष्ट होत नाही. हे सूक्ष्मजीव पोटात गेल्यावर आतड्यांमध्ये किडे होणे आणि तीव्र संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच ह्या 2 महिन्यांमध्ये पालेभाज्यांऐवजी ताज्या वेलवर्गीय भाज्यांचा आहारात समावेश करणे जास्त सुरक्षित मानले जाते. पालेभाज्यांनंतर दुसरा धोकादायक घटक म्हणजे वांगी आणि मशरूम. मान्सून हा काळ वांग्यांमध्ये अळ्या आणि कीटक लागण्याचा मुख्य काळ असतो. बऱ्याचदा भाजी कापतानाही हे बारीक कीटक सहजासहजी नजरेस पडत नाही आणि शिजवल्यानंतरही त्यांचे विषारी अवशेष अन्नात राहतात. दुसरीकडे मशरूम हे नैसर्गिकरित्या दमट, कुजलेल्या आणि दमट ठिकाणी उगवतात. पावसाळ्यात वातावरणातील प्रचंड ओलाव्यामुळे मशरूममध्ये टॉक्झिन्स आणि फंगल इन्फेक्शनचा धोका जवळपास 50 पटीने वाढतो. बाजारात मिळणारे पॅकेटमधील मशरूम सुद्धा या काळात पूर्णपणे सुरक्षित मानले जात नाही. याशिवाय मुळा आणि शलजम यांसारख्या कंदमुळांचा वापरही ह्या दिवसांमध्ये काळजीपूर्वक केला पाहिजे. मुळ्यामध्ये नैसर्गिकरित्या तीक्ष्णता आणि वात वाढवणारे गुणधर्म असतात. जेव्हा आपली पचनशक्ती आधीच कमकुवत असते तेव्हा कच्चा मुळा खाल्ल्याने पोटात गॅसचा गोळा बनणे, अतिसार आणि पोटात भयंकर वेदना होणे अशा समस्या उद्भवतात. मुळा खायचाच असेल तर तो हलका शिजवून किंवा कोशिंबिरीच्या रूपात फारच कमी प्रमाणात खावा. कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळनंतर कंदमुळांचे सेवन करणे टाळावे. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते आणि तापमानात होणारे बदल, पाणी साचणे तसेच अन्न साठवण्याच्या पद्धतींमुळे अन्न दूषित होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मासे, चिकन, मटण किंवा इतर मांसाहारी पदार्थ खाताना विशेष स्वच्छता आणि ताजेपणाची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. मात्र पावसाळ्यात मासे किंवा इतर जलचर प्राण्यांच्या शरीरात आपोआप विषारी घटक तयार होतात किंवा मांसाहार केल्याने थेट यकृताला इन्फेक्शन होतं असं सरसकट म्हणणं योग्य नाही. प्रत्यक्ष धोका हा प्रामुख्याने दूषित पाणी, खराब साठवणूक, अपुरी शिजवणूक, कच्चे आणि शिजलेले अन्न एकत्र ठेवणे किंवा स्वच्छतेचा अभाव यामुळे वाढू शकतो.
म्हणूनच या काळामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद करण्यापेक्षा विश्वासार्ह ठिकाणाहून ताजे पदार्थ खरेदी करणे, ते योग्य तापमानात साठवणे आणि पूर्णपणे शिजवून खाणे अधिक महत्त्वाचे आहे. विशेषतः अर्धवट शिजलेले मांस किंवा मासे, बराच वेळ बाहेर ठेवलेले पदार्थ आणि संशयास्पद वास किंवा रंग असलेले अन्न टाळणे आवश्यक आहे. पचन संस्थेवर अनावश्यक ताण येऊ नये यासाठी अति तेलकट, अति तिखट आणि खूप जड मांसाहारी पदार्थांचे प्रमाण कमी ठेवून त्यासोबत भाजी, डाळ, भात किंवा पोळी यांसारखा संतुलित आहार घेणे अधिक योग्य ठरते. याच काळात रस्त्याच्या कडेला किंवा उघड्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत आणखी सावध राहणे गरजेचे आहे. गोलगप्पे, पाणीपुरी, समोसे, भजी, मोमोज, बर्गर किंवा विविध चटण्या चवीला आकर्षक असल्या तरी त्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता आपल्याला नेहमीच माहिती असेल असं नाही. विशेषतः पाणीपुरीचे पाणी दूषित असल्यास किंवा हात, भांडी, बर्फ, चटण्या आणि इतर घटक स्वच्छ नसतील तर अन्नातून होणाऱ्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे वारंवार वापरलेले तेल, उघड्यावर ठेवलेले पदार्थ, माशा बसलेले अन्न आणि दीर्घकाळ खोलीच्या तापमानावर ठेवलेल्या चटण्या किंवा पदार्थही टाळणे चांगले आहे. अशा परिस्थितीत उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि अन्न विषबाधेसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून पावसाळ्यात बाहेरील पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नसली तरी स्वच्छता दिसत नसलेल्या ठिकाणी खाणे टाळणे हा अधिक सुरक्षित पर्याय आहे. गरम, ताजे आणि व्यवस्थित शिजवलेले अन्न निवडा. पिण्यासाठी सुरक्षित पाणी वापरा आणि अन्न हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची सवय लावा. काही क्षणांची जिभेची चव मिळवण्यासाठी आरोग्याचा धोका पत्करण्यापेक्षा घरचे ताजे अन्न निवडणे नक्कीच अधिक शहाणपणाचे आहे. पावसाळ्यात गरमागरम भजी, वडे, रोल किंवा इतर तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु अशा पदार्थांचे वारंवार आणि मोठ्या प्रमाणात सेवन करणे टाळावे. मैदा हा स्वतःहून आतड्यांच्या भिंतींना जाऊन चिकटतो ही लोकप्रिय समजूत वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नाही. मात्र मैद्यावर आधारित आणि तळलेले पदार्थ अनेकदा फायबर कमी, कॅलरी जास्त आणि पचायला जड असू शकतात. त्यामुळे त्यांचे अतिसेवन केल्यास काही व्यक्तींमध्ये पोट फुगणे, जडपणा, ऍसिडिटी किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. म्हणून भजी किंवा समोसे आवडत असतील तर ते अधूनमधून आणि मर्यादित प्रमाणात खाणे ठीक आहे, पण त्यांना रोजच्या आहाराचा भाग बनवणे टाळावे. कांदा आणि लसूण यांच्याबाबतही अनावश्यक भीती बाळगण्याची गरज नाही. हे पदार्थ सामान्य आहारातील सुरक्षित घटक आहे आणि त्यांना फोडणीत किंवा स्वयंपाकात योग्य प्रमाणात वापरता येते. काही लोकांना कच्चा कांदा, लसूण किंवा अति तिखट पदार्थांमुळे ऍसिडिटी किंवा पोटाचा त्रास जाणवू शकतो. अशा वेळी वैयक्तिक सहनशीलतेनुसार त्यांचे प्रमाण कमी करणे योग्य ठरेल. त्याचप्रमाणे लोणचे, चिंच, व्हिनेगार किंवा इतर आंबट पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची सार्वत्रिक गरज नाही. मात्र अति प्रमाणात आंबट पदार्थ खाल्ल्यास ऍसिडिटी किंवा दातांच्या संवेदनशीलतेसारख्या समस्या काही लोकांमध्ये वाढू शकतात. मग मित्रांनो, प्रश्न असा उद्भवतो की पावसाळ्यात रोजच्या आहारात नेमके काय ठेवावे? मित्रांनो, ह्याचे उत्तर फार कॉम्प्लेक्स नाही. ताजे, स्वच्छ, संतुलित आणि आपल्या शरीराला सहज पचणारे अन्न निवडणे हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. मूग डाळ, तूर डाळ, विविध शिजवलेल्या भाज्या, भात, पोळी, खिचडी, सूप आणि घरच्या घरी तयार केलेले गरम पदार्थ यांचा आहारात समावेश करता येतो. दुधी भोपळा, पडवळ, कारले यांसारख्या भाज्या आपल्या आवडीनुसार वापरू शकता. मात्र कोणतीही एकच भाजी किंवा पदार्थ पावसाळ्यात अमृत ठरतो असे समजण्यापेक्षा संपूर्ण आहार संतुलित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. स्वयंपाकात जिरे, हिंग, ओवा, सुंठ किंवा बडीशेप यांसारखे मसाले चव आणि पचनास मदत करण्यासाठी वापरता येतात. परंतु ते इन्फेक्शन पासून हमखास संरक्षण करतात किंवा शरीरातील जंतू नष्ट करतात अशा प्रकारचा दावा करणे योग्य नाही. सुरक्षित पाणी पिणे, भाज्या आणि फळे स्वच्छ धुणे, अन्न व्यवस्थित शिजवणे, उरलेले अन्न योग्य प्रकारे साठवणे आणि वेळेवर सेवन करणे या साध्या सवयी प्रत्यक्षात अधिक महत्त्वाच्या आहे. थोडक्यात पावसाळ्यात आरोग्य टिकवण्यासाठी कोणतेही कठोर अन्नबंदीचे नियम पाळण्यापेक्षा स्वच्छता, अन्न सुरक्षा, योग्य प्रमाण आणि संतुलित आहार यांना प्राधान्य द्या. चविष्ट पदार्थांचा आनंद घ्या, पण त्यांची गुणवत्ता आणि स्वच्छता याबाबत तडजोड करू नका. हीच या मोसमात निरोगी राहण्याची खरी गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, आरोग्य बीट्सचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. निरोगी राहा, काळजी घ्या. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.